श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे म्हणतात. यंदा दिवाळी पाडवा 2 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि व्यापारासाठी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ दिन मानला जातो. त्यामुळे पाडवा अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती पत्नीच्या नात्याला विशेष असे महत्त्व असते. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्याला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा 3रा दिवस असतो. या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते. बलिप्रतिपदा किंवा बळीपूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते. दिवाळी पाडवा हा राजा बळीला समर्पित आहे, ज्याला हिंदू परंपरेत त्याच्या औदार्य आणि भक्तीसाठी सन्मानित केले जाते. दिवाळीतील पाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला दिवाळी पाडव्याच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर दूर होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने दिवाळी पाडव्याच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बलिप्रतिपदेची एक आख्यायिका आहे. त्यानुसार एकदा भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे 3 पायरी जमिनीची मागणी केली. यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे 2 पायामध्ये मोजमाप केले. यानंतर वामनाने जेव्हा बळीला 3रं पाऊल कुठे ठेवायचं असं विचारलं तेव्हा बळीने त्याचे डोके पुढे केले. असं मानलं जातं की बळीनं आपलं डोकं वामनाच्या चरणाखाली धरलं आणि वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला होता. त्यावेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की प्रतिपदेला तुझी पूजा केली जाईल. हा एक मोठा सण असेल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला जातो. या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो. मग शेणाच्या गुराखी, कृष्ण, गवळणी आणि 5 पांडव केले जातात. काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळले जाते. तर मेंढ्यांच्या कौतुकाचा सण धनगर समाजात केला जातो. तसेच आदिवासी समाज गुराच्या बकऱ्यांची पूजा करतात. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा बलिप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून गोमातेची सेवाही करायची आहे. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण तर होतातच होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा ही केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणून आपल्याला सुद्धा ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. तर आपल्याला बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळही करायची. आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि मग तुम्ही ही गोसेवा जी आहे ती सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. तर ही गोसेवा करण्याकरता आपल्याला सर्वात पहिली पोळी जी आहे ती आपल्या घरामध्ये गायीकरता बनवायची. ही पोळी बनवताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे.
आणि आपल्याला एक पोळी ही तयार करून घ्यायची आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्यानंतर आपल्याला त्या पोळीवर थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. तसेच तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजत घालून ती डाळसुद्धा त्या पोळीवर ठेवू शकतात. तर अशी ही पोळी घेऊन आपल्याला जायचं आहे गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे. तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोळी आपल्या हातातनं गाईला खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा आवर्जून प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो, तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर जर गाय हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, इडापिडा, नकारात्मकता तर दूर होतेच होते, पण आपलं 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.